उपोषण केलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा सेवक आणि इतर जातींमधले सगळे 18 पगड जातींनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आहे. आम्ही आमचं मागतोय. आता दादा ज्यावेळेस उपोषणाची घोषणा दादांनी केली त्यावेळेस स्वतः सर्वप्रथम मी विरोध केला आहे, कारण आमचा नेता आम्हाला अंतिम क्षणापर्यंत पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे सरकार सिंडिकेट पद्धतीनं उपोषण करून आपली ताकद खच्ची करण्याचा प्रयत्न करते आणि एकदा दादांची ताकद खच्ची झाली की समाज बिथरेल. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतोय की दादा आम्हाला हवे आहेत. आरक्षण तर हवेच आहेत, पण त्याच्यापेक्षा दादांवर आमचा जीव आहे. एक इशारा दिला, मी बार्शीवरून आलो, ऐका, मी बार्शीवरून आलो आहे. एक इशारा दिला, लाखोंच्या संख्येनं पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी माणसं या ठिकाणी दाखल झाली. 6.5 कोटी मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. मी आज लिहून देतो, तुम्हाला लिहून घ्या. 3.5 कोटी मराठा अंतरवाली सराटीमध्ये या 30 मेला तुम्हाला निश्चितपणा दिसतं. 3.5 कोटी. आणि जर सरकारनं याचं गांभीर्यानं दखल घेतली नाही तर ही सरकारची शेवटची परीक्षा असेल. याच्यानंतर सरकार आणि आम्ही असू. कोणते याच्यामध्ये